मुळा एज्युकेशनल सोसायटी संचालित संकल्प अकॅडमी वंडर प्री स्कूल व अंकुर प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मिनी मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। शहर व जिल्ह्यातील जवळपास 2 ते 2.5 हजार स्पर्धकांनी या मिनी मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग नोंदवला। शहर व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने तसेच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे या दृष्टिकोनातून मुळा एज्युकेशनल सोसायटीच्या संचालिका निलांगी गडाख यांच्या प्रयत्नातून दरवर्षी मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले जाते। मागील 17 वर्षांपासून यशस्वीरित्या ही मिनी मॅरेथॉन स्पर्धा यशस्वीरित्या पार पडत आहे। मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे यंदाचे 18वे वर्ष होते। मुळा एज्युकेशनल सोसायटीच्या बुरानगर येथील संकल्प अकॅडमी येथे या मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। मुला-मुलींच्या 6 ते 9 व 10 ते 14 अशा वयोगटात ही मिनी मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली। शहर व जिल्ह्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी या मिनी मॅरेथॉन स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। शहर व जिल्ह्यातील जवळपास 2 ते 2.5 हजार विद्यार्थी या मिनी मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झाले होते। युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या हस्ते स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले। संस्थेच्या या यशस्वी कार्याला शुभेच्छा देत अक्षय कर्डिले यांनी यावेळी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। आज या ठिकाणी संकल्प अकॅडमी आयोजित मॅरेथॉन स्पर्धेच्या आजच्या स्पर्धेच्या निमित्तानं इथं उपस्थित असलेल्या ह्या संकल्प अकॅडमीच्या प्राचार्य ताटे मॅडम, त्याचप्रमाणे आपले अंकुर इंग्लिश मीडियमचे स्कूलचे प्राचार्य नवरे सर, त्याचप्रमाणे या शाळेतील असलेले जंगले सर असतील किंवा त्यांचे सगळेच स्पोर्टचे व खेळाचे सर्व शिक्षक मंडळ, विविध उपस्थित असलेले सर्वच नगर शहरातून आलेल्या सर्व शाळेचे शिक्षक आणि शिक्षिका व सगळे स्पोर्ट टीचर्स आणि सगळे विद्यार्थी सगळ्यांचे या निमित्ताने हार्दिक स्वागत करतो। आणि गेल्या 2 दिवसापासून ह्या मॅरेथॉनचं आयोजन चाललं होतं आणि या शाळेतल्या संकल्प इंग्लिश मीडियम स्कूलनी सगळ्या आपल्या नगर शहरातल्याच नाही तर पूर्ण नगर जिल्ह्यामध्ये जेवढ्या इंग्लिश मीडियम असतील त्यांना सगळ्यांना पत्र पाठवलं की तुम्ही देखील आमच्या स्पर्धेमध्ये सहभाग झाला पाहिजे। आणि सगळ्या जिल्ह्यातल्या सर लोकांनी देखील सगळ्यांनी मनावर घेऊन आपल्या शाळेतून 100, 200, 50 असे मुलं पाठवण्याचं काम केलं। त्यामुळं सगळ्यांचे पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो। आणि सगळ्यांनी मुलं पाठवून आज इथं आपण पाहतो की छोटी म्हणतात 2 दिवसात आयोजन केलं तरी पण आज सकाळी 8 वाजल्यापासून 2000 ते 2500 इथं विद्यार्थी उपस्थित होते आणि कोणाला काही दुखापत न होता किंवा काही भांडणं किंवा इतर गोष्टी न होता सगळ्यांनी चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम पार पाडला। कारण की या संकल्प अकॅडमीच्या सगळ्याच सर लोकांनी आणि प्राचार्य असतील किंवा त्यांच्या संस्थेचे सर्वच असतील, सगळ्या शहरातल्या शाळा असतील, त्यांनी चांगल्या प्रकारचं या कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि हा कार्यक्रम घडून आणला। कारण की आपण पाहतो की रोजच्या मुलांच्या शैक्षणिक जीवनात हे असे छोटे मोठे उपक्रम देखील मोठे महत्त्वाचे असतात। यांनी मुलांना एक नवीन उत्साह वाढवण्याचं काम होतं आणि नक्कीच त्यांच्या शरीरासाठी देखील फायदा या निमित्तानं होतो। म्हणून मी एवढीच विनंती करतो की इथून पुढच्या काळात पिणे असेच प्रमाणे संकल्प अकॅडमीने मोठ्या प्रमाणात मुलांना ज्या गोष्टीपासून नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतील ह्या गोष्टीचा फायदा नक्कीच करून द्यावा आणि नवीन नवीन काही शाळेच्या मार्गदर्शनाखाली जे काही उपक्रम किंवा ॲक्टिव्हिटीज असतील त्या घेत राहावा अशी मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो। आणि पुन्हा एकदा या संकल्प अकॅडमीच्या प्राचार्य
त्याचप्रमाणे अंकुर इंग्लिश मिडियम स्कूलचे प्राचार्य व त्यांच्याबरोबर असलेले सर्वच त्यांचे महिला स्टाफ असतील किंवा सर्वच स्पोर्टचे टीचर्स असतील आणि शहरातून आलेले आमचे जिल्ह्यातून आलेले सर्वच पालक आणि विद्यार्थी असतील, त्यांना सगळ्यांनाच मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळ्यांनाच आमदार शिवाजीराव कर्डील साहेबांच्या वतीने व पूर्ण मित्रमंडळाच्या वतीने सगळ्यांनाच मनपूर्वक अशा या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा देऊन थांबतो. तर मुळा एज्युकेशनल सोसायटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या मिनी मॅरेथॉन स्पर्धेसंदर्भात वंडरलँड प्री स्कूलचे मुख्याध्यापक नन्नवरे सर यांनी अधिक माहिती दिली. आज या ठिकाणी संकल्प अकॅडमी वंडरलँड प्री स्कूल तसंच अंकुर प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमानाने आज या ठिकाणी मिनी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. गेले 17 वर्ष झाले आपण ही मिनी मॅरेथॉन स्पर्धा नगर शहरामध्ये आयोजित करतो. यावर्षी आपली संकल्प अकॅडमीची इंग्लिश मिडियमची नवीन बिल्डिंग झाली. या ठिकाणी बुरानगर या ठिकाणी आपण ही स्पर्धा आयोजित केली. दरवर्षी आपल्याला उत्स्फूर्त प्रतिसाद या लाभत असतो. यावर्षी आम्हाला वाटलं ते एवढ्या प्रमाणात या ठिकाणी आम्हाला प्रतिसाद मिळणार नाही, परंतु खरंच या ठिकाणी 2,000 ते 2,500 विद्यार्थी या ठिकाणी जिल्ह्याभरातून आलते. खूप छान प्रतिसाद आम्हाला नगर शहरातल्या नगर जिल्ह्यातल्या शाळांनी या ठिकाणी दिला. प्रत्येक शाळेतून विद्यार्थी या ठिकाणी आले. खास करून प्रत्येक शाळेचे स्पोर्ट टीचर या ठिकाणी उपलब्ध होते. शाळा थोडीशी लांब असल्याकारणाने या ठिकाणी पालकसुद्धा विद्यार्थ्यांबरोबर आले होते दुसऱ्या शाळेचे. खूप छान असा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आला. यामध्ये 2 ग्रुप होते, 6 ते 9 वयोगट मुलांचा आणि मुलींचा, त्यानंतर 10 ते 14 वयोगट मुलांचा आणि मुलींचा. प्रथम पारितोषिक या ठिकाणी आपण 5,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 3,000 रुपये आणि तृतीय पारितोषिक 2,000 रुपये मोठ्या ग्रुपसाठी आणि छोट्या ग्रुपसाठी 3,000 रुपये प्रथम पारितोषिक, 2,000 रुपये द्वितीय आणि 1,000 रुपये तृतीय पारितोषिक ठेवलं होतं. पार्टिसिपेट करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला या ठिकाणी सर्टिफिकेट ठेवण्यात आलं होतं. त्याबरोबर आपण मेडल्सही या ठिकाणी दिले. त्यानंतर ज्या शाळेची सर्वात जास्त एंट्री झाला अशा शाळांनासुद्धा आपण या ठिकाणी ट्रॉफीज वितरित केल्या आणि जे काही मुलं या ठिकाणी स्पर्धेमध्ये जिंकून आलेत त्या स्पर्धकांचे या ठिकाणी मान्यवर अक्षयदादा कर्डिले साहेब यांच्या हाताने सुद्धा या ठिकाणी त्यांना बक्षीस वितरण करण्यात आलं. मुळा एज्युकेशनल सोसायटीचे संस्थापक माननीय माननीय यशवंतरावजी गडाख साहेब आणि अध्यक्ष माननीय प्रशांत भाऊ गडाख साहेब, त्याचबरोबर मार्गदर्शिका आणि आमच्या संचालिका मॅडम निलंगी गडाख मॅडम यांच्या सर्वांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम आपण दरवर्षी या ठिकाणी घेत असतो आणि या ठिकाणी हा कार्यक्रम होताना कुठल्याही पद्धतीची दुखापत विद्यार्थ्यांना झाली नाही. हा सगळ्यात मोठा म्हणजे या कार्यक्रमाचं हे म्हणता येईल आपल्याला. संस्थेच्या वतीने आयोजित या मिनी मॅरेथॉन स्पर्धेत मॉडर्न स्कूलने सर्वात जास्त विद्यार्थी सहभागी केल्याबद्दल संस्थेच्या वतीने मॉडर्न स्कूलचे शिक्षक व विद्यार्थ्यांचा ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. प्रतिनिधी मोहसिन कुरेशी, ATV न्यूज, अहमदनगर.